नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्याचं स्वागत आहे 1.2 अँड एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड यातील चिटचॅट सेक्शनमध्ये. यामध्ये आपण काही महत्त्वपूर्ण अशी माहिती घेणार आहोत. सी हेअर, व्हॉट डू यू सी इन द पिक्चर. तुम्हाला हे पिक्चर ऑब्झर्व करायचं आहे आणि याच्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. व्हॉट डू यू सी इन द पिक्चर. इन द पिक्चर द गर्ल इज कॅरिंग अ टब. इन दॅट टब देअर इज अ डॉग. शी वॉन्ट टू सेव्ह दॅट डॉग. अशा स्वरूपात तुम्ही उत्तर देताल नक्कीच. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन विल बी, व्हॉट डू यू थिंक द गर्ल इज ट्राइंग टू डू अँड व्हाय. व्हॉट डू यू थिंक द गर्ल इज ट्राइंग. द गर्ल इज ट्राइंग टू सेव्ह द डॉग बिकॉज देअर वॉज अ फ्लड. तिथे पाणी म्हणजे पूर चाललेलं असल्यामुळे ह्या डॉगला वाचवण्यासाठी ही मुलगी प्रयत्न करत आहे. नेक्स्ट क्वेश्चन इज, इफ यू वेअर इन द प्लेस ऑफ दॅट गर्ल. इफ यू वेअर इन द प्लेस ऑफ दॅट गर्ल व्हॉट वुड यू डू. तुम्ही जर या मुलीच्या जागी असता तर तुम्ही काय केलं असतं. इफ आय वेअर इन द प्लेस ऑफ दॅट गर्ल आय वुड ट्राय माय लेवल बेस्ट टू सेव्ह अ डॉग. ओके, अशा स्वरूपात तुम्ही आन्सर देत असाल वर्गामध्ये. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन विल बी, डू यू थिंक शी विल बिकेम सक्सेसफुल इन हर मिशन. डू यू थिंक, तर तुम्हाला काय वाटतं की ही हिच्या मिशनमध्ये म्हणजेच या डॉगला वाचवण्यासाठी सक्सेसफुल होईल का. यस, आय थिंक शी विल बिकेम सक्सेसफुल इन हर मिशन बिकॉज शी इज ट्राईंग व्हेरी हार्ड टू सेव्ह द डॉग. अशा स्वरूपात तुम्हाला कोणताही प्रश्न जर सांगता येत नसेल किंवा आन्सर सांगता येत नसेल तर कृपया व्हिडिओ परत एकदा पाहायचा, जेणेकरून यू कॅन अंडरस्टँड द क्वेश्चन्स आन्सर, हाऊ टू प्रोनाउन्स और हाऊ टू गिव द आन्सर ऑफ दॅट क्वेश्चन इन चिटचॅट सेक्शन. नाउ सी अनदर क्वेश्चन, मॅच द अप्रोप्रिएट हेडिंग विथ द इमेजेस. देअर आर 4 images given in this picture. There are 4 images given in this picture. We have to understand which image is saying what. म्हणजे कोणती इमेजच्या खाली कोणते आपण हेडिंग लावायची हे आपल्याला करायचं आहे. नाउ सी आवर लक्झरियस बंगलो. आवर लक्झरियस बंगलो कोणतं आहे मग आवर लक्झरियस बंगलो हे, कारण इथे दिसतंय ना घराचं चित्र फक्त इथंच आहे, दॅट्स वाय. नाउ नेक्स्ट क्वेश्चन, तर याच्यासाठी आपण 1 इथे पण लिहून ठेवू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन, माय फेवरेट पास टाइम. तर तुमचं फेवरेट पास टाइम काय आहे. जो पोएट आहे किंवा जो रायटर आहे त्याचं जे फेवरेट पास टाइम आहे तर बुक रीडिंग आहे. नाउ नेक्स्ट इज, व्हॉट अ कमोशन. व्हॉट अ कमोशन म्हणजे किती दुर्गंध आहे किंवा किती हे आहे, असं किती म्हणजे सॉरी दुर्गंध नाही तर किती आवाज येतोय बाहेरचा असं त्यांना म्हणायचं आहे. तर इन दिस पिक्चर देअर इज अ same thing happening. Now in this 4th appropriate heading we have to give, that is remained, that is option A, कारण इथे एकच राहिलेला आहे. engrossed in my book. तर इथे वेगवेगळे जे बुक्स आहेत त्याच्यामध्ये एखादी व्यक्ती जेव्हा डुबलेला असतो त्याच्यासाठी हे वापरलं जातं. दॅट्स वाय engrossed in my book is given. Now we will see the story and encounter of a special kind. It is an interesting story. So see here, we have to go through the some important vocabulary regarding it so that you can understand all the story relate to. See, engrossed. Engrossed means occupied in. एखाद्या गोष्टीमध्ये पूर्णपणे डुबून जाणे याच्यासाठी आपण engrossed असं वापरतो. नाउ नेक्स्ट इज अनफोल्डेड. अनफोल्डेड मीन्स रिव्हील्ड. रिव्हील्ड म्हणजेच उघडे करणे किंवा एखादी गोष्ट सांगणे. नेक्स्ट इज न्यू डायमेन्शन. न्यू डायमेन्शन इज फॉर न्यू फॅक्टर. देन अनदर इज हर्टी. हर्टी इज फॉर सफिशियंट अँड होलसम. सफिशियंट अँड होलसम. देन नेक्स्ट वन इज इंटरमिटेंट. इंटरमिटेंट मीन्स फ्रिक्वेंट, नेहमीप्रमाणे. नाउ नेक्स्ट वन इज श्रील, means very high and loud sound is called as shrill. Then another is commotion. COMMOTION. commotion means noise and confusion. आपण वरच पाहिलंय noise and confusion. Then next is hapless. HAPLESS. hapless means unfortunate. Then next one word is cacophony. CACOPHONY. cacophony means loud or
harsh noises is called as cacophony. Then next is the got the better of. Got the better of means overpowered and defeated. Now next word is mercilessly. What is that means? It is meant as क्रुएली, म्हणजे एखादी गोष्ट खूपच क्रुएली करणं, त्याच्यासाठी मर्सियसली म्हणतात. क्लॅन, अ व्हेरी लार्ज फॅमिली इज कॉल्ड ॲज क्लॅन. देन डॉमिनंट मीन्स पॉवरफुल और सुपेरियर. देन स्टाउट मीन्स हेवी. अँड हर्ल्ड मीन्स थ्रू फोर्सफुली. हर्ल्ड मीन्स थ्रू फोर्सफुली, एखादी गोष्ट जोरात फेकणं याला हर्ल्ड असं म्हटलं जातं. नाउ नेक्स्ट वन इज मॅरोडिंग. MARAUDING. इट मीन्स ॲज searching for something to steal or attack. Next one is assault. Assault means attack. Next one is listless means without any energy. Then next one is slide down. Slide down means move downward. Then another one is manifold. Manifold means more and more. If you want anything more and more, you will say manifold. Prospect. Prospect means future benefit. If you want to do anything in future and you tell, जर तुम्ही कोणतीही तुमची प्लॅनिंग केलेली असेल तर तुम्ही अगोदर विचार करता की त्याचा फ्युचर बेनिफिट आपल्याला काय मिळेल असं. देन अनदर वर्ड इज इनर्ट. इनर्ट मीन्स पॉवरलेस और मोशनलेस. देन अनदर वर्ड इज कूप. कूप मीन्स केज फॉर पोल्ट्री फार्म. केज फॉर पोल्ट्री फार्म इज कॉल्ड एज कूप. देन वूजिंग. वूजिंग मीन्स रिलीजिंग और ओव्हरफ्लोइंग. Then another is muffled. Muffled means quietened and suppressed sound is called as muffled. Then it is a steer. Steer means move. Then we will go to another, that is trauma. Trauma means great distress. Great distress means trauma. Then another word is guess the meaning of. You have to see all the story, then you can guess the meaning. And then another is descended means moved downwards. आणि cuddled means held closely. कडल्ड म्हणजे कवटाळणे. देन सोलेस मीन्स कम्फर्ट अँड पीस. आपण एखाद्याची सांत्वना करतो त्याच्यासाठी सोलेस हा शब्द वापरला जातो. देन अनदर इज पॉन्डर. पॉन्डर मीन्स थिंक ओव्हर डीपली. देन अनदर इज स्ट्रिकन. स्ट्रिकन मीन्स टू बी हिट हार्ड अँड सफर. देन अनदर वन इज युनिव्हर्सल. युनिव्हर्सल मीन्स एक्झिस्टिंग एव्हरीवेअर और इन्व्हॉल्विंग एव्हरीवेअर. देन अनदर इज विशियस. विशियस मीन्स इव्हिल अँड विक्ड. Then next word is hums into action. Hums into action means become active. Becomes active. Then another is compensation means sympathy and kindness. Sympathy and kindness is called as compensation. In this way we have seen most important vocabulary in the given passage. Now we will go to the another section, that is an encounter of a special kind story. My father was a medical professional working for a private company in Raniganj in West Bengal. जो हा रायटर आहे त्याचे जे वडील आहेत ते मेडिकल प्रोफेशनल मध्ये होते आणि प्रायव्हेट कंपनीसाठी काम करत होते राणीगंज वेस्ट बेंगॉल मध्ये. द ऑफिसर्स ऑफ द कंपनी वेअर हाऊस्ड इन इंडिव्हिज्युअल बंगलो इनसाइड अ लार्ज कॅम्पस. तर जे ऑफिसर्स होते त्यांना एक मोठा बंगलो दिलेला होता, लार्ज हाऊस दिलता. आपण जसं की पहिला एका इमेजमध्ये पाहिलेलेच आहे वरच्या. अवर हाऊस वॉज अ कॉर्नर ऑफ द कॅम्पस. तर हा जो यांचं जे घर आहे ते एका कॅम्पसच्या कॉर्नरला आहे. द ऑफिस क्लब वॉज ऍडजस्टंट टू द बाउंड्री वॉल ऑफ अवर गार्डन. तर त्यांचं जे घराच्या जो बाउंड्री होती गार्डनची त्या बाउंड्रीलाच लागून ऑफिसर्स क्लब होता. द कंपाऊंड वॉज लक्झरियस. द कंपाऊंड वॉज लक्झरियस विथ ग्रीन ग्रास, कलरफुल फ्लावर्स अँड होस्ट ऑफ टॉल अँड मॅजेस्टिक ट्रीज. म्हणजे इथे खूप चांगले उंच उंच असे वृक्ष होते, कलरफुल असे फ्लावर्स होते आणि खूप छान असं गार्डन होतं त्यांच्या हाऊसला लागून असलेलं घराला. द seasonal vegetables in the kitchen gardens of the households and the magnificent trees constantly attracted squirrels and the species of birds. A group of lungers had even made their den in an asthma tree nearby. अस्वथा ट्री नियरबाय. तर अस्वथा जी ट्री आहे त्याच्या तिथे होती, वेगवेगळ्या प्रकारचे व्हेजिटेबल्स होते आणि खूप छान असे म्हणजे काही स्क्विरल्स होत्या, खारी होत्या तिथे आणि काही स्पेशल बर्ड्स होते ज्यांचा चिवचिवाट फार छान वाटतो. खरं तर निसर्गरम्य वातावरणामध्ये आपल्याला कोणती गोष्ट फार अशी आनंददायी आणि सुखदायी असं वाटत असते.
दे हॅड ऑल बिकम अ पार्ट ऑफ पार्सल ऑफ अवर एक्झिस्टन्स अँड डेली लाईफ. मग ते सगळेजण जे होते हे यांच्या डेली लाईफमध्ये एक महत्त्वपूर्ण अशी रोल प्ले करणारे होते. A small incident on Saturday afternoon left a profound effect on me, unfolded before my eyes a whole new dimension to the wonders of God's creation. It was a few days into puja vacation. Just like for any other child, the holidays provided an opportunity for me to become engrossed in various magazines and storybooks published specially for children in the festive season. बघा, हा जो रायटर आहे त्याच्याबरोबर एका सॅटरडे आफ्टरनून म्हणजे शनिवारी दुपारी एक प्रसंग असा घडला की त्याच्या लाईफला एक वेगळंच डायमेन्शन मिळालं, एक वेगळीच दिशा मिळाली आणि त्याचं एक वेगळंच हे काहीतरी जे घटना आहे त्याच्यासाठी एक गॉड गिफ्ट असं म्हणतोय तो, किंवा त्यामुळे त्याला एक वेगळंच असं रूप मिळालं जे की त्याला हॉलिडेमध्ये ऑपॉर्च्युनिटी मिळालेली होती. आणि त्यामुळे त्याचं जे स्टोरी बुक्समध्ये पब्लिश केलेलं होतं चिल्ड्रन सेक्शनमध्ये फेस्टिव्ह सीझनमध्ये नेमकं काय झालेलं होतं त्याबद्दल माहिती घेऊया. आफ्टर अ हर्टी लंच माय पॅरेंट्स अँड माय यंगर सिस्टर ले डाऊन फॉर अन आफ्टरनून नॅप अँड आय सेटल्ड डाऊन विथ अ स्टोरी बुक. हा जो रायटर आहे त्याच्या घरचे इतर जण जे आहेत, वडील, आई वडील आणि मोठे बहीण वगैरे, तर बहिणी वगैरे सॉरी, तर ते काय केलं की जेवण वगैरे झाल्यानंतर दुपारची वामकुक्षी घेत असताना रायटर जो आहे तो स्वतःचं स्टोरी बुक घेऊन वाचायला बसला. कारण साहजिक आहे शांत वातावरणामध्ये काही करणं हे फार आनंददायी असं असतं. द क्वाईट आफ्टरनून प्रेझेंटेड द परफेक्ट बॅकड्रॉप फॉर रीडिंग अँड adventure story. The silence was occasionally broken by the sound of my family snoring, the intermittent chirping of house sparrows, the harsh cawing of a crow, the shrill call of a kite flying high above the ground. मग तिथे काय झालेलं की जेव्हा तो म्हणजे बुक वाचायला बसला तेव्हा खूप छान असं ॲडव्हेंचरस बुक होतं त्याच्याकडे आणि इतकं शांत वातावरणामध्ये त्याला वाजायचं होतं. काही म्हणजे चिवचिवाट होता पक्ष्यांचा वगैरे आणि काही हार्श कॉविंग ऑफ अ क्रो विथ अ श्रील कॉल ऑफ अ काईट फ्लाइंग हाय अबोव द ग्राउंड. काही आवाज होते वेगवेगळे असं थोडक्यात त्यांना सांगायचं आहे. मिनिट्स टिक्ड बाय आय बिकेम डीपली अब्झॉर्ब्ड इन द बुक. तर ते मी सगळं सोडून दिलो आणि मी माझ्या पुस्तकामध्ये इतका रममाण झालो की खूपच छान वाटायला चालू झाला. सडनली आय हर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स बार्किंग फ्युरियसली इन द डिस्टन्स. आय चूज टू इग्नोर अँड द कमोशन थिंकिंग दॅट द पॅक ऑफ डॉग माइट हॅव कॉर्नर्ड अ हॅपलेस पिग. म्हणजेच काय झालं की तो जो रायटर आहे तो छानपैकी पुस्तक वाचण्यात मग्न झालेला होता. पण त्यावेळेस काय झालं की जे काही कुत्रे आहेत ते भुंकण्याचा आवाज जोरजोरात येऊ लागला. त्यामुळे त्याला डिस्टर्बन्स होत होता. तर त्याने विचार केलं रायटरने की काय हे प्लेस त्यांनी म्हणजे ह्या कुत्र्यांनी बहुतेक एखाद्या डुक्करला कॉर्नर केलेला आहे आणि त्यामुळे इथे हे जोरजोरात भुंकत आहेत. But soon the barking became louder and more aggressive, and the alarmed cawing of a flock of crows added to the cacophony. तर याच्यामध्ये काय झालं की थोड्या वेळानं ते इतकं जास्त जोराचा गोंधळ वाढला, त्याच्यामध्ये काही म्हणजे क्रोचा पण आवाज वाढला आणि मग हे खूपच जोरजोरात आवाज येऊ लागला. आय ऑल्सो हर्ड द डिस्टर्बन्स अप्रोचिंग क्लोजर. मग मला पण ते डिस्टर्बन्स खूप जास्त त्रासदायक होऊ लागलं. देन व्हॉट हॅपन? Curiosity goes better of me. Leaving the book aside, I rushed to the veranda to see what was going on. तर रायटर इतका मग्न होता त्याचं पुस्तक वाचण्यात, त्याला इच्छा नव्हती उठून बाजूला जायची, पण त्याला ते करावं लागलं. आय ग्लान्स्ड टुवर्ड्स द रूफ ऑफ द क्लब हाऊस अँड सॉ समथिंग हॉरिबल. जेव्हा त्यांनी उठले आणि साईडला जाऊन त्यांनी पाहायला चालू केलं तेव्हा त्यांना एक हॉरिबल म्हणजे अत्यंत भयानक अशी घटना त्यांच्या समोर झाली. अ बिग मेल लंगूर, अपेरेंटली द लीडर ऑफ इट्स ग्रुप, वॉज होल्डिंग अ बेबी लंगूर. मग पुढे काय झाले बघा. त्याने पाहिलं बाहेर जाऊन जेव्हा त्याला लक्षात आलं की एक मेल लंगूर जो आहे
तो काय करतोय, अपॅरेंटली द लीडर ऑफ इट्स ग्रुप, म्हणजे तो एक त्या ग्रुपचा लीडर असू शकतो, वॉज होल्डिंग अ बेबी लेंगूर इन हिज हँड मर्सिलेसली बीटिंग इट ऑल ओव्हर अ डिफाईन इंटेंट टू किल. तर तो काय करत होता की त्याने दुसऱ्या एका छोट्या म्हणजे दुसऱ्या नवीन जो म्हणजे लहान बेबी लंगूर आहे त्याला तो मारत होता, कारण तो पण मेल लंगूर होता आणि याला म्हणजे भविष्यामध्ये असं वाटत असेल की हा त्याची जागा घेऊ शकतो आणि त्यामुळे तो त्याला अपॅरेंटली म्हणजे त्याची इच्छा होती आणि मुद्दाम होऊन मारण्यासाठी जोरजोरात त्याला मारून टाकण्यासाठी जोरजोरात मारत होता. द हेल्पलेस मदर ऑफ द बेबी, other lesser members of the langur group were scattered on the roofs of the building nearby watching the baby being killed. तर त्यांचे जे दुसरे मेंबर्स होते त्यांच्या कळपातले ते हेल्पलेसली बघत होते, त्यांना काहीही मदत करता येत नव्हती त्या बेबीला आणि असं वाटत होतं की ते काही म्हणजे त्याची मरण्याचीच वाट पाहतात की काय. I recalled the terrible custom in the animal clan according to which a dominant male usually does not allow another dominant male baby or adult to survive within its group. तर तिथे काय झालेलं की आय रिकॉल्ड द टेरिबल कस्टम, म्हणजे त्यांना एक कस्टम म्हणजे एक ही आठवलं, तिथलं एक पद्धती किंवा त्यातलं एक प्लॅन जो म्हणतो तसा की ज्याच्यामध्ये ॲनिमल क्लॅन अकॉर्डिंग टू विच डॉमिनंट मेल युजली डज नॉट अलो अनदर मेल बेबी मेल और अडल्ट टू सर्वाइव्ह विदिन इट्स ग्रुप, जो की दुसऱ्या अडल्ट मेलला त्या ग्रुपमध्ये सर्वाइव्ह करण्यासाठी मदत करण्यासाठी प्रयत्नशील, म्हणजे त्याला वाटायचं की हे दुसरे जगू नये, त्याची जागा घेईल अशा अनुषंगाने. Without losing any time, I gathered a stout stick in one hand and hurled a piece of stone at the marauding langur. तर ह्या जो मुलगा आहे त्याने काय केला की त्याने कुठलाही न विचार करता पटकन जाऊन एक स्टिक आणली आणि त्या स्टिकच्या साह्याने आणि जोरजोरात दगड फेकायला त्याने चालू केले. The langur was so infuriated that it hardly took any notice of my assault. तर तो जो लँगूर होता तो इतका जास्त मग्न होता त्याच्या कामामध्ये की त्याने इकडे लक्षच दिलं नाही. बट देन स्टार्टेड थ्रोनिंग मोर स्टोन्स. द डॉग्स ऑन देअर पार्ट रेज्ड देअर पिच ऑफ क्राय. जसं जसं मग मी जास्तीचे दगड मारायला चालू केलो तसं तसं कुत्रे पण जास्त जोरजोरात भुंकायला चालू झाले आणि मग मात्र द चेंज्ड सर्कमस्टन्सेस अँड द सडन अनएक्सपेक्टेड अटॅक फ्रॉम अननोन क्वार्टर्स फोर्स्ड द लँगूर टू ड्रॉप द बेबी फ्रॉम द स्लॉपिंग रूप ओव्हर द व्हरांडा. मग यामुळे मात्र जो जोरजोरात दगड मारण्याचा प्रक्रिया आणि त्या काठीमुळे त्याला हुसकवण्याची प्रक्रिया चालू झाली आणि कुत्रे पण जोरजोरात भुंकायला चालू केले, त्यामुळे मात्र त्या जे मेल लंगूर होता त्याला मात्र त्या बेबीला सोडावं लागलं. द बेबी वॉज लिसलेस अँड अपिअर्ड टू बी डेड. तर ते जे बाळ होतं तो जो बेबी लेंगूर होता तो जवळपास म्हणजे जे मृतावस्थेत असल्यासारखाच वाटत होता. ॲज इट्स बेबी स्टार्टेड टू स्लाइड डाऊन द एक्साइटमेंट ऑफ द पॅक ऑफ डॉग्स ग्रीव मॅनिफोल्ड ॲट द प्रॉस्पेक्ट ऑफ अ गुड किल अँड मील. तर मग तेव्हा जेव्हा तो खाली पडला तेव्हा कुत्र्यांना असं वाटलं की आता आपल्याला खायला म्हणजे आपल्याला एक हे मिळालं, पुढं खाण्यासाठी मांस मिळाला आणि त्यामुळे ते पुढे सरसावले. कीपिंग द डॉग्स ॲट बे विथ द स्टिक I managed to catch hold of the baby langour's tail just as it tipped over a edge of the tiled roof. तर त्याने काय केलं, या लेखकाने त्या स्टिकच्या साह्याने त्या कुत्र्यांना लांब ठेवला आणि ह्या जो बेबी लंगूर आहे त्याला आपल्या जवळ घेतलं. द बेबी अपिअर्ड इनर्ट अँड लाईफलेस. इट वॉज इंडेड अ मेल बेबी. तर तो म्हणजे अगदीच मृतावस्थेत असल्यासारखा, त्याच्यात जीव नसल्यासारखा तो दिसू लागला बेबी लेंगूर. बाय दिस टाइम माय पॅरेंट अँड सिस्टर हॅड कम आउट टू द व्हरांडा विटनेसिंग माय रेस्क्यू ऑपरेशन. सम ऑफ द नेबरर्स हॅड ऑल्सो गॅदर्ड इन द डिस्टन्स. त्यानंतर म्हणजे त्यावेळेस काय झालं की त्याचे आई वडील आणि त्याची बहीण हे सगळे व्हरांडामध्ये आले. त्यांनी पाहिलं की कसं लेखकाने त्या जो मेल लंगूर होता बेबी लंगूर त्याला वाचवलं. आय टूक द बेबी लंगूर टू अवर बॅकयार्ड अँड जेंटली लेड हिम ऑन द फ्लोअर इनसाइड द पोल्ट्री कूप.
तर त्याने काय केलं की त्या बेबी लंगूरला दुसऱ्या त्यांच्या मागच्या घरातील वरांड्यात घेऊन गेला आणि तिथे त्याला ठेवलं आणि त्याने त्याला म्हणजे पोल्ट्री कूप करण्याचा प्रयत्न केला. His body was full of deep bite marks and scratches. Blood was oozing from some of the wounds. The baby remained motionless. My father provided first aid to clean the wounds and stop the bleeding. आता आपण अगोदर सुद्धा माहिती घेतलेली होती त्या पद्धतीनुसार मग तो जो बेबी होता तो असा होता की I took the baby langur to our backyard and gently laid him on the floor. आपण पाहिलंय की त्याचे जे वडील होते लेखकाचे ते वडील काय करत होते की यांसाठीच म्हणजे वन्य प्राण्यांसाठीच काम करत होते ना ते, त्यामुळे त्यांनी काय केलं की त्यांनी क्लीन केलं त्याचे वाउंड्स आणि स्टॉप केलं त्याचं ब्लीडिंग. आय वॉज रिलीव्ड टू फाइंड आउट दॅट द बेबी वॉज ब्रीदिंग इवन थो हिज ब्रीथ्स वेअर शॅलो. जरी त्याची जे ब्रीदिंगची प्रक्रिया होती किंवा श्वासोश्वासाची प्रक्रिया ही हळू जरी असली तरी ते श्वासोश्वास करत होता याचा लेखकाला अनुभव आला. स्प्लॅशेस ऑफ कोल्ड वॉटर मेड द बेबी स्टीर अँड आफ्टर अ फ्यू शेकी अटेम्प्ट्स ही सॅट अप. मग ते काय केलं त्यांनी काही पाण्याचा त्याच्यावर थोडासा फवारा केला आणि मग त्यामुळे ते बेबी थोडंसं हललं आणि त्यामुळे अ फ्यू शेकी अटेम्प्ट्स म्हणजे थोडंसं हलत हलत ते अटेम्प्ट करून त्याने बसला म्हणजे ते जे बाळ आहे मेल लंगूर ते बसला. ही वॉज इन स्टेट ऑफ शॉक अँड स्टार्टेड ट्रेम्बलिंग लाईक अ लीफ इन द वाइंड. हिज टू लिटिल ट्विंकलिंग आईज वेल्ड अप विथ टीयर्स अँड ही स्टार्टेड टू सॉब विथ मफल्ड क्राय जस्ट लाईक अ ह्युमन चाइल्ड वूड आफ्टर एक्सपिरियन्सिंग ट्रॉमा. तर एखादी जे लहान बाळ असेल त्याला एखादी खूप जास्त मार पडल्यानंतर ते शॉकमध्ये जसं रडतं तसं ते पण जे म्हणजे हे होतं मेल लंगूर बेबी मेल लंगूर ते पण मग उठल्यानंतर तशाच पद्धतीने रडायला चालू केला. आय ऑफर्ड हिम अ पील्ड बनाना विच ही एक्सेप्ट विथ हिज अनस्टेडी हँड अँड बिगेन टेकिंग हेजिस्टंट बाईट्स. मग तो काय झालं की लेखकाने त्याला एक केळी खाण्यासाठी दिली आणि त्याने ती घेतली आणि तो ती खाऊ लागला. माय अटेन्शन वॉज फिक्स्ड ऑन द रिवायवल ऑफ द बेबी लंगूर. तर लेखकाचं पूर्ण त्या बेबी लंगूरवर लक्ष होतं. सडनली आय हॅड अन अनकॅनी फिलिंग ऑफ बिईंग वॉच्ड. आय टर्न्ड अवे फ्रॉम द कूप अँड लुक्ड अप. मग अचानक लेखकाला असं वाटलं की कोणीतरी त्याच्याकडे पाहत आहे. देअर सॅट द मदर लँगूर ऑन आवर किचन रूफ वॉचिंग एव्हरी मूव्ह आय मेड. तर त्याची जी आई आहे त्या म्हणजे बेबी लंगूरची ती त्याला बघत होती किचन मधून म्हणजे किचनच्या वरच्या जे छप्पर होतं तिथून आणि जो काही लेखक करत होता त्या म्हणजे त्याच्या बेबी लंगूर बरोबर ते सर्व ती पाहत होती. शी सिम्पली सॅट देअर क्वाइटली ॲज इफ कन्व्हिन्स्ड दॅट नो हार्म वॉज बिईंग डन टू हर चाइल्ड. ती अगदी शांतपणे बसली होती आणि ती कन्व्हिन्स्ड होती की हा जो लेखक आहे तो तिच्या बालकासाठी किंवा तिच्या ज्या मेल लंगूरसाठी काही म्हणजे हार्मफुल नाही आहे, उलट त्याला मदत करतोय. Meanwhile, the baby sensed the presence of his mother and started to sob and cry a little louder. I retreated from the door of the coop to allow the mother access to her baby. तर मग त्या बाळाला लक्षात आलं की आपली म्हणजे आपली जी मदर आहे ती आहे इथे जवळपास. तेव्हा त्याला अजूनच जास्त त्याचं दुःख अनावर झालं आणि मग जो रायटर आहे त्याने त्या जी की फिमेल लंगूर त्याची मदर लंगूर होती तिला येऊ देण्याची परवानगी दिली त्याच्या बाळापाशी. इमिडिएटली द मदर डिसेंडेड ऑफ द फ्लोअर ऑफ द कूप and picked up the baby in her arms. She gave the baby a thorough body inspection to check his injuries and then cuddled him tightly in her bosom. The baby found great solace in her. मग काय झालं की पटकन ते जे आई होती त्या बाळाची तिने काय केलं डिसेंडेड ऑन द फ्लोअर ऑफ द कूप अँड पिक्ड अप द बेबी इन हर हार्म. मग तिने त्या बाळाला उचलून तिच्या हातामध्ये घेतलं. शी गेव द बेबी थ्रो बॉडी इन्स्पेक्शन म्हणजे तिने काय केलं की पूर्ण त्याच्या बेबीचं जे शरीर आहे ते चेक केलं आणि ती त्याची इंजुरीज पाहिली. तिनं त्याला कवटाळलं, त्याला म्हणजे खूप शांत करण्यासाठी प्रयत्न केला, सोलेस केलं. असं आपण अगोदर पण अभ्यास केलाय सोलेस हा वर्ड, त्यामुळे लक्षात येईल तुम्हाला. केअरिंग आर्म द मदर सॅट स्टील विथ बेबी इन हर लॅप फॉर अ फ्यू मिनिट्स.
It was almost as if she was pondering over her option and trying to figure out how she could keep the baby safe from further assault. तर इथे मात्र जी आई आहे, द मदर सॅट स्टील विथ द बेबी इन हर लॅप फॉर अ फ्यू मिनिट्स. तिच्याबरोबर तिने काही वेळ दिला आणि तिने काय केलं की त्या बाळाला अजून चांगलं म्हणजे सेफ फील करण्यासाठी प्रयत्न केला. फॉर फ्यू सेकंड द मदर लँग्यूर लुक्ड स्ट्रेट इन टू माय आईज. इवन टुडे आय कॅन नॉट फॉरगेट दॅट लुक इन हर आईज. तर त्या दिवशी काय झालं की ती जी मेल लंगूर आणि ती जी तिची मदर लंगूर होती ती इतक्या छान पद्धतीने तिने लेखकाकडे पाहिलं, म्हणजे अगदीच तिला मनापासून त्याला थँक्यू म्हणायचं होतं ग्रेटफुल आईजने. ती लुक मात्र लेखक आजही विसरला नाही असं म्हणतो. आय वॉज ओव्हरहेल्म्ड बाय द इमोशन्स इन द सेंटिमेंट्स वे शी थँक्स टू मी देअर sat a universal mother holding a stricken child in her lap. तर ती असे म्हणजे खूप इमोशन तिचे डोळ्यात दिसत होते आणि ती खूप चांगल्या पद्धतीने माझ्याकडे पाहत होती. Then the brief meeting with the mother and the baby langur convinced me that interspecies communication and mutual trust is indeed a reality, and should anyone strike the right chord, the relationship hums an action. म्हणजेच ते असं एक बॉन्ड निर्माण झालं त्या लेखकाचा आणि मदर लंगूरचा, आणि म्हणजे तिने पूर्ण ग्रॅटिट्यूड दर्शवली, म्युच्युअल ट्रस्ट झालं. प्राण्यामध्ये आणि माणसातला सहसंबंध इथं चांगल्या पद्धतीने डिझाईन केलेला आहे. द मदर लँग्वेज शोड मी दॅट द फूड वॉज नॉट द ओनली मीन्स ऑफ कम्युनिकेशन बिटवीन मॅन अँड ॲनिमल, बट दॅट देअर वॉज अदर मीन्स ऑफ इस्टॅब्लिशिंग अ बॉन्ड थ्रू ट्रस्ट, कम्पन्सेशन अँड म्युच्युअल अंडरस्टँडिंग. तर आपण काय करतो, शक्यतो एखादी जेव्हा प्राणी पाहतो तर त्याला फक्त खाण्याचं देऊन आपण असं विचार करतो की आपण त्यांच्याबरोबर छान कम्युनिकेशन करीत आहोत. पण अगदी तसं नसतं की फक्त एकच मार्ग नाही आहे कम्युनिकेशनचा जो की माणसं आणि प्राण्यामध्ये आहे, तर खूप वेगवेगळे मार्गसुद्धा आहेत म्युच्युअल अंडरस्टँडिंगचे असं इथं सांगितलेलं आहे. 55 years have passed since that day. I am now 70 years old. आता लेखक मात्र जो 70 years old आहे तरी सुद्धा बट आय स्टील फॉन्डली रिमेंबर दॅट इन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. तर मला आज सुद्धा तो जो त्यांचं रेस्क्यू ऑपरेशन होतं ते आज सुद्धा त्यांना आठवतं. ते तपन मुखर्जी हे रायटर आहेत. तर खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी त्या बेबी लंगूरला वाचून त्याच्या मदर लंगूरकडे दिलेलं होतं आणि खूप छान अशी ही कथा आहे. यातून तुम्हाला सुद्धा लक्षात येईल की तुमच्यामध्ये सुद्धा असे गुण अवतरले पाहिजे ज्याच्यामध्ये एखाद्या गरीब प्राण्याला किंवा एखाद्या प्राण्याला व्यक्तीला असं पद्धतीने हानी होत असेल तर आपण तिथे थोडंसं पुढचं म्हणजे म्हणतात की नाही आपल्या मनातील भीती बाजूला काढून आपण त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, ही कथा आपल्याला सुचवते. धन्यवाद. भेटूया पुढील भागामध्ये.